आशाताईंच्या 71व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जमलोय. खरं म्हणजे आपण नेहमी असं म्हणत असतो की आपण स्वर्गसुख अनुभवलं पाहिजे. मला असं वाटतं या भूतलावरचा हा स्वर्ग आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे? कुठल्याही आई वडिलांना मुलाचे 2 शब्द, आई कसं काय, बरं आहे ना, एवढं सुद्धा पुरेसं असतं. माय अशी एक गोष्ट आहे की जी सतत मुलांचं करत राहते, ती मागत नाही. माय अशी एक बँक आहे की जी बँक सतत मुलांसाठी गुंतवणूक करत राहते, पण त्याची परतफेड कधी घेत नाही. म्हणून मला असं वाटतं, गोरडे कुटुंबीय असो का मुळे कुटुंबीय असो, यांचा खरा म्हणजे आदर्श या समाजाने घेतला पाहिजे. कारण पुढच्या पिढीला अशा प्रकारचा आदर्श देण्याशिवाय पुढची पिढी प्रामुख्याने अशी वागणार नाही. कारण आज सगळा जमाना मोबाईलचा झालेला आहे. मुलगा रडला तरी आई दूध न पाजता त्याच्या आधी मोबाईल देऊन देते, अशा प्रकारचा जमाना आलेला आहे. पहिले कोणाही आईला मोबाईल द्यायची गरज पडत नव्हती. मुलगा रडला की आईला जवळ घेतलं की मूल शांत बसायचं. आता माय सगळ्या आईंना हा विचार करून देते आणि मुलगा शांत बसते. खरं म्हणजे या कुटुंब कसं सांभाळलं असेल. आता गोरडे सर बोलून गेले की माझ्या दामिनीला 25 वर्षापर्यंत या आईने सांभाळलं. सगळ्या आईंनी या पद्धतीने जर सांभाळलं तर पुढची पिढी खऱ्या अर्थानं अटॅचमेंट असलेली पिढी असेल. नाही तर आपण बघतो एकाच घरामध्ये आई असते, वडील असते, भाऊ असते, पुतण्या असते, बायको असते, लेकरू असते, कोणीही कोणाशी बोलत नाही. सगळे आपल्या हाती मोबाईल घेऊन बसलेले असतात. मी तर इतकं बघितलं की नवरा जर वर बसला असेल तर बायको खालून फोन करते, अहो या जेवायला. इथपर्यंत आपण दूर गेलो. तर म्हणजे अशा या दुरावर चाललेल्या अवस्थेमध्ये जर अशा प्रकारचा एकांतरीचा कार्यक्रम होत असेल, तुम्ही आम्ही सगळे जमत असू, तर एक संस्कार आपण इथून घेऊन गेलो पाहिजे. तो म्हणजे असा की आपणही आपल्या आई वडिलांना नाही एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात करता आला तरी आपल्या कौटुंबिक स्वरूपात आई वडिलांचा अशा प्रकारचा आदर सत्कार केला पाहिजे. त्याचं कारण असतं, कारण कुठल्याही आई वडिलांना कोण्याही मुलाची इस्टेट नको आहे, तर त्या मुलाचं प्रेमाचे 2 शब्द प्रामुख्याने पाहिजे असते. 2 प्रेमाचे शब्दच खऱ्या अर्थानं स्वर्ग सुख देत असतं. मला असं वाटतं की आशाताईंना 100 पर्यंतचं आयुष्य मिळावं, अशाच प्रकारचा शतकोत्तर सोहळा करण्याचं सुद्धा भाग्य आपल्याला लाभावं. त्या सोहळ्यात मला पुन्हा येता यावं ही इच्छा व्यक्त करतो आणि गोरडे कुटुंबीय आणि गोळे कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन देतो. आणि आईला शतशः निरोगी आरोग्य आणि शतकोत्तर आयुष्य जगण्याचं